आमगाव शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं होतं। या अतिक्रमण झालेल्या अनेक ठिकाणं शहरात होते, परंतु आज अतिक्रमण जागेवर असलेल्या दोन फळ विक्रेत्यांमध्ये आपसी वादातून दोघांनी एकमेकांना मारहाण केली। यामध्ये सुमित गणवीर आणि त्याचे वडील मुकेश बनसोड हे दोघेही आपापसात मारहाण केल्यामुळे जखमी झाले। याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी कारवाई करत या दोन्ही दुकानदारांना अतिक्रमण तोडून पाडलं। पण यावेळी कारवाई करताना मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनानं एकतर्फी भूमिका घेत फक्त या भांडण करणाऱ्या दोन दुकानदारांना हटवलं। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असून यामध्ये केव्हाही मोठी दुर्घटना होऊ शकते, परंतु याकडे पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम यांनी दुर्लक्ष केलं। त्यामुळे जनतेमध्ये आक्रोश पाहायला मिळाला। यावेळी आमगाव शहरामध्ये ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्या सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। यावेळी काही काळ परिसरामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती। क्या बताओगे कि आज आमगांव में अतिक्रमण के लिए कार्रवाई हुई, क्या बताओगे इस बारे में? देखिए, ये आम्बेडकर चौक जो है बहुत संवेदनशील जगह है। चारों जगह का ट्रैफिक इस जगह आता था और आज जो दो दुकानों में आपसी में झगड़ा कर पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट ने जो दो दुकानों के ऊपर कार्रवाई की है, मैं चाहता हूँ कि आम्बेडकर चौक के चारों तरफ की कार्रवाई करे तो ज़्यादा बेहतर रहेगा। आज की कार्रवाई भी सही है, परंतु ये कार्रवाई यहाँ पे ना रुके, इस चौक को ही खाली किया जाए। कल कोई बड़ी दुर्घटना ना हो, उसके लिए जो आज छोटी सी कार्रवाई की है, कल उसको चारों तरफ का अतिक्रमण जितना भी है वो हटाया जाए तो ये शासन का सराहनीय कार्य रहेगा, अच्छा कार्य रहेगा। काय सांगशील, आज आमगावमध्ये दोन दुकानावर कारवाई करण्यात आली आहे। अनेक लोकांचं म्हणणं आहे की ही कारवाई एकतर्फा झाली आहे। ही कारवाई जी झाली आहे ती अतिक्रमण हटवण्याची जी कारवाई झाली आहे, हो सकते की आपसी वाद असेल त्याचा भाग वेगळा आहे, पण ही एकदम फास्ट जी कारवाई झाली आहे, ही कारवाई जर करायची होती तर सरासरी सर्वांवर कारवाई करायला पाहिजे होती। अतिक्रमण सर्वांचे हटवायला पाहिजे होते। पर्टिक्युलर दोनच व्यक्तीचे अतिक्रमण हटवणे हा पोलीस विभाग किंवा जे विभाग समाविष्ट आहेत त्यांचा हा चुकीचा निर्णय आहे। आम्ही त्यांच्या या निर्णयाचा निषेध करतो। मी पर्सनली आझाद समाज पार्टीचा एक जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा निषेध करतो। प्रतिनिधी राधा किसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।